पुण्यातील कल्याणी नगर भागातील अपघातानंतर राज्यात आणि देशात एकच खळबळ उडाली आहे। यातील आरोपी असणाऱ्या अग्रवाल कुटुंबाने हे प्रकरण दाबण्यासाठी अनेक ठिकाणी दबाव टाकला। मात्र या प्रकरणी कुटुंबातील तिघांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल याला सुद्धा अटक झाली असून त्याचं महाबळेश्वरमध्ये अनधिकृत 5 स्टार हॉटेल असल्याचं उघड झालंय। शासकीय मिळकत भाड्याने घेऊन अग्रवालने या ठिकाणी 5 स्टार दर्जाचं हॉटेल बांधलं असून शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून हे हॉटेल उभारण्यात आल्याचं निदर्शनास येते। या हॉटेल संदर्भात याआधी अनेक तक्रारी महाबळेश्वर नगरपालिकेत दाखल असून यावर अजूनही कारवाई झाली नाहीये। स्वतःच्या वापरासाठी दाखवण्यात आलेलं हॉटेल पुन्हा दुसऱ्यांना भाडे तत्वावर देण्यात आले असे अनेक नियम या ठिकाणी मोडण्यात आले असून या 5 स्टार हॉटेलवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महाबळेश्वर मधील नागरिकांनी केली आहे। की ही मागे दिसते ती एनपीजी कपची जी प्रॉपर्टी आहे ती मुळात पारशी जिमखाना यांच्या मूळ मालकीची 1957 पासूनची आहे। 2016 साली याच ट्रस्टवरती सुरेंद्र अग्रवाल या ठिकाणी झाले। 2020 साली त्यांनी आपला मुलगा विशाल अग्रवाल, सून शिवानी अग्रवाल आणि मुलगा श्रेय अग्रवाल यांना घेतल्यानंतर ह्या मूळ जिमखाना क्लबची प्रॉपर्टी जी होती ते थोड्या प्रमाणात त्यांना बांधकाम परमिशन होती क्लबसाठी, पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियमांचं पायमल्ली करून मोठ्या प्रमाणामध्ये इथं बांधकाम करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात इथं बार चालू आहे। ज्या निष्पाप 2 लोकांचा जीव गेला दारूच्या पायी, त्यांच्याच मालकांचा इथं राजरोसपणे बार चालू आहे, तो बंद करण्यात यावा अशी माहिती मिळते की सदर ही जागा ही आश्रमासाठी आरक्षित होती असंही कळतंय। तर त्याच्यावरती अभ्यास करून कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। महाबळेश्वर शहरामधील सिटी सर्वे नंबर 233 ही लीज प्रॉपर्टी आहे आणि हे हॉटेल विशाल अग्रवाल यांच्या नावे आहे आणि त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा त्यामध्ये नावे आहेत। बरं, परंतु या हॉटेलबद्दल सुद्धा तक्रारी अनेक आहेत, कारण अवैध बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे आणि लीज प्रॉपर्टी ही शासनाकडून त्यांनी घेतलेली आहे असं असताना सुद्धा आणि त्याच्यावर बांधकामाची परमिशन ही ठराविक असताना सुद्धा मोठं हॉटेल 5 स्टार उभारलं आहे, काय सांगाल? या ठिकाणी या कार्यालयात सुद्धा त्या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामच्या अनुषंगाने तक्रारी प्राप्त आहेत। त्याबाबत या कार्यालयाला दिलेल्या परवानगी आणि सध्या जागेवरची असणारी परिस्थिती याची सर्व खातरजमा करून तपासणी करून याबाबत योग्य तो उचित कारवाई करण्यात येईल। परंतु आपल्याला वरिष्ठांकडून असे काही आदेश प्राप्त झालेत का आतापर्यंत किंवा काय? याबाबत अद्याप तरी आदेश प्राप्त नाहीत, पण तक्रारीच्या अनुषंगानं याबाबत खातरजमा करण्यात येईल।